एक मिनिट. ह्या व्हिडिओपर्यंत जर तुम्ही आला असाल ना, तर स्किप करायचा असेल तर आत्ताच करा. कारण नंतर तुम्हाला स्किप करता येणार नाही. त्याचं कारण म्हणजे असं आहे, की हा व्हिडिओ तुमची फायनान्शियल म्हणजे ते तुमचं घरचं जे बजेटिंग आहे, ते तुम्हाला कसं वापरायचं हे शिकवणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर आत्ताच करू नका, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला खरंच काय शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. काय तुम्हाला शिकायला भेटणार, तुमचं घर कसं चालवायचं आणि स्पेशली माझे फिमेल ज्या आहेत त्या, ठीक आहे, ज्या आपल्या गृहिणी, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण म्हणजे कसं, किंवा तुम्हाला तुमचं घर मॅनेज करायचं असतं, बरोबर? त्याच्यामुळे तुम्हाला खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ बघणं. त्याच्या व्यतिरिक्त पुरुषांना पण गरजेचं आहे. कारण काय आहे, तुम्ही तुमच्या पत्नींना सांगू शकता की बाबा ह्या कसं तुम्ही घर चालवलं पाहिजे, कसा तुम्ही खर्च मॅनेज केला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या पाहिजे. ठीक आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, खूप शिकायला भेटणार आहे. ठीक आहे. आता आजचा जे टॉपिक आहे, तो मी ॲक्च्युली जो रूल आहे त्या रूलनुसार घेतलेला आहे. आता रूल म्हणजे काय आहे, 50-30-20 हा एक फायनान्शियल रूल आहे खरं सांगायचं म्हटलं. पण फायनान्शियल रूल आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात कसा अप्लाय करता येईल ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर आता पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, की 50% काय आहे, 50 म्हणजे 30 आणि 20. तर त्याला 50% काय आहे, की नीड्स. 50% जे तुमचे सॅलरीची अमाऊंट जी आहे ती 50% तुमच्या नीड्सवर खर्च झाली पाहिजे. आता नीड्स म्हणजे कुठल्या कुठल्या आल्या तुमच्या, तुमचं घर भाडं आलं, तुमचं राशन आलं, तुमचा गॅस आला, तुमचं दूध आलं. ठीक आहे. ह्याच्यावर आला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आता बजेटिंग कसं करायचं ह्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता बजेटिंग म्हणजे काय आहे, की बाबा जर तुमचा जर सॅलरीच कमी आहे, ठीक आहे, तर तुम्ही लय 5 अन् 7 अन् 8 हजाराचं रूम रेंट वगैरे घेऊ घेऊ शकत नाही. त्याचं कारण काय, जर तुमचं सॅलरी एवढी कमी आहे, जर तुम्ही 8 अन् 10 हजाराचं जर तुम्ही जर घर घेत असाल म्हणजे रेंटने राहायला, ठीक आहे, तर तुम्ही तुमचं बजेटिंग कसं करणार आहे? त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लयत लय 3-3.5 हजारापर्यंत रूम असेल, ठीक आहे, तेवढीच घ्या. त्याच्या व्यतिरिक्त जास्त मोठी घेऊ नका. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त मग राशन झालं. राशन जे तुम्ही मंथली वगैरे भरत आता प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. मी पण जे समजा मी एक असा विचार करून सांगतोय, तर ठीक आहे, जे फॅमिली आहे त्यांना एक प्रॉपर बजेटिंग वगैरे करतात, व्यवस्थित राहतात, व्यवस्थित कमावतात, व्यवस्थित खातात. ह्या सगळ्या गोष्टीच्या गृहीत धरून मी हा टॉपिक सांगत आहे. ठीक आहे. तर राशन जे आहे, ते राशन पण तुम्ही 2,500-3,000 हजारापर्यंत भरू शकता. 2,500-3,000 हजारपर्यंत जरी भरलं, तरी पण भरपूर होतं नाही का. म्हणजे नॉर्मली जर समजा 3-4 माणसं जरी तुमच्या घरात असतील, आणि इनफॅक्ट मुद्दा हा पण आहे, की बाबा तुमच्या घरात कमावणारे किती आहेत. सिंगल पर्सन कमावणारा असेल, तर त्याच्यासाठी थोडंफार हार्ड होऊ शकतं. पण जर मल्टिपल समजा दोघं जरी कमवते असले, दोघांनाही 15-20 हजार पगार असला, तरी पण 30-40 हजारामध्ये त्यांचं घर चांगलं चालू शकतं. त्याच्यावर व्यक्ती जर जर सांगायचं म्हणलं तर मग गॅस. आता गॅसचं कसं आहे, की कोणाचा गॅस महिनाभर जातो, कोणाचा दीड महिना जातो, कोणाचा 2 महिना. आता तो ज्याचा त्याचा प्रश्न राहिला. म्हणजे किती झाले समजा 3,000 बाजाराचे, 3,000 तुमच्या भाड्याचे, ₹1,000 गॅसला, किती झाले टोटल 7,000. त्यानंतर दूध. दूध नॉर्मली आपण एक ₹1,000 धरून चालू. ठीक आहे, की ₹1,000 दुधाला लागतात म्हणून. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त मग तुमचं पेट्रोल पाणी काय असेल, ठीक आहे. म्हणजे गाडीला वगैरे पेट्रोल लागत असेल ते 1,000-2,000 किंवा मोबाईलचे रिचार्ज, एक 10-1 हजाराच्या मी. आणि ही गोष्ट क्लिअर सांगतो तुम्हाला, की हा जो विषय आहे मी तुम्हाला पूर्णपणे 20 हजाराच्या बजेटिंगनुसार देतोय. ह्यात तुमचं कमी होऊ शकतं, जास्त होऊ शकतं. आणखी एक मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 50-30-20 रूल हा प्रत्येकासाठी अप्लाय होत नाही. त्याचं कारण सांगतो, किंवा प्रत्येकाचं आता मला सांगा, जे नीड्स गरजा ज्या आहेत ना खूप मोठ्या-मोठ्या आहेत माणसांच्या. तुम्ही तुमचे वॉन्ट्स ते बाजूला राहतात आणि गरजाच एवढ्या वाढलेल्या आहेत माणसांच्या, की सांगायलाच नको. त्याच्यामुळं जे गरजा आहेत ह्या खूप 50% मध्ये भागत नाही. तुमच्या 60%, 70%, 80% इथपर्यंत गरजा गेलेल्या आहेत. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त 30%, ठीक आहे. 30% म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो. 30% म्हणजे 6,000 ओव्हरऑल जर सांगायचं म्हणलं तर 6,000. 6,000मध्ये तुमचे जे वॉन्ट्स जे आहेत, ठीक आहे, जे गरजा, गरजा म्हणजे तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, कुठं फिरायला जायचं आहे, मूव्हीला जायचं आहे, बाहेर जेवायला वगैरे जायचं आहे, ह्या तुमच्या ह्या 30% मध्ये आल्या पाहिजे. पण सध्याच्या महागाईनुसार आणि खर्चानुसार, ठीक आहे,
हा खूप 30% म्हणजे 30% काहीच नाही. कारण ऑलरेडी तुमच्या नीड्सवरच एवढा खर्च होतोय, की 30% राहतच नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त राहिलं जर 20%. 20% सांगायचं म्हणलं तर नॉर्मली माणसं 30% यूज करतात, पण 20% करत नाही. आता 20% काय आहे तुम्हाला मी पहिलं सांगितलं किंवा 20% म्हणजे सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट माणसं तर कोणी करतच नाही, ठीक आहे. कारण त्याचं कारण काय की बाबा त्यांना फायनान्शियल नॉलेज नसतं. पैसा मॅनेज कसं करायचं, कसं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी काही माहीत नसतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी करत नाही. पण मेन महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे की त्या तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. आता 20% म्हणजे 20,000 पगाराचे 20% म्हणजे झाले समजा 4,000, ठीक आहे. तर 4,000 झाले तर ॲटलीस्ट तुम्ही त्याच्यात म्युच्युअल फंड वगैरे करू शकता. तुमचा इमर्जन्सी फंड तयार करू शकता किंवा मग इन्शुरन्स वगैरे करू शकता. आता तसं फायनान्समध्ये जर घुसायचं म्हणलं तर भरपूर आहे माझ्याकडे, ठीक आहे. खरं सांगायचं. कारण फायनान्समध्ये तुमचं मग इन्शुरन्स आलं, इन्व्हेस्टमेंट आली, परत फायनान्शियल प्लॅनिंग आलं, पर्सनल फायनान्स आलं. खूप खूप गोष्टी आहेत अशा. पण सध्या तरी आपण हे एक बजेटिंग करतोय म्हणून ह्या गोष्टी सांगतोय. तर डायरेक्ट जर सांगायचं म्हणजे ओव्हरऑल जर ह्या व्हिडिओचा सारांश जर घ्यायचा म्हटलं, तर तुमचं 50-30-20 रूल जरी मी तुम्हाला सांगितला, तरी पण तो प्रत्येकासाठी म्हणजे नॉर्मल आहे. कारण मी साध्या घरात राहतोय, मला माहिती आहे. कारण नॉर्मली माझं स्वतःच्या पण त्या गोष्टी नाही का नियमावर होत नाही 50-30-20. कारण 70% 80% माझे पण खर्च होतो, कमी कमी होतो, जास्त होतो. कारण विषय कसा आहे, सॅलरी माणसांची कमी असते, जास्त असते, त्यानुसार असतं. त्याच्यामुळं जर समजा एखाद्याची 10,000च आहे, तर 5,000 त्याचं घर भागणार आहे का? नाहीच ना, असा विषय. त्याच्यामुळं तुम्ही कधी पण आहे ना 50-30-20 पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. त्याच्यात तुम्हाला इकडं कुठं ना कुठं काही ना काही मागं पुढं होणारच आहे, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं म्हणलं तर सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट हे गरजेचं आहे. आता माणसं काय करतात, सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करत नाही, पण जे वॉन्ट्स जे आहेत, हप्त्यावर मोबाईल वगैरे घेणं किंवा मग हप्त्यावर कुठल्या वस्तू घेणं आणि मेन विषय म्हणजे त्याच त्याच गोष्टी त्यांना ट्रॅपमध्ये टाकतात. कारण विषय काय होतो, तुमचं ऑलरेडी सॅलरी कमी आहे. तुम्ही त्यात वस्तू घेताय, खरेदी करताय, प्लस त्या पण हप्त्यावर. किती ट्रॅपमध्ये पडतोय तो माणूस. त्याच्यामुळं तुम्ही पहिली गोष्ट EMI वर वस्तू घेऊन 4 दिवस तुम्ही म्हणजे नाही का काही थोडे दिवस तुम्ही सेव्हिंग करा पैशांची आणि मग तुम्ही वस्तू खरेदी करा. कारण काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी सॅलरी कमी आणि त्यात तुम्ही EMI वर घेता, जास्त ट्रॅपमध्ये फसता राव तुम्ही. असा विषय होतो, ठीक आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं म्हटलं, तर माझ्या मते एवढं बजेटिंग तुम्ही केलंच पाहिजे, की नाही का तुमच्या नीड्स, वॉन्ट्स आणि सेव्हिंग ह्या गोष्टी ह्यामध्ये येतात. त्याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं म्हणलं, तर माझ्या मते बजेटिंगमध्ये तरी सध्या तरी एवढंच पडतं. कारण तुम्ही तुमचं घर कसं चालवता हे प्रत्येकाचा वेगवेगळा डिसिजन असतो. प्रत्येकाचा विषय हा वेगवेगळा असतो, ठीक आहे. आता मला माहीत नाही की बाबा तुमच्या घरामध्ये तुम्ही कसं काय करताय, तुम्ही दूध आणताय का नाही, तुम्ही दुसरं काय करताय का नाही, ते मला माहीत नाही, ठीक आहे. तुम्ही कोरा चहा पिताय का काय मला माहीत नाही. पण ह्या गोष्टी तुम्ही जर मॅनेज केला तर तुमचं जे घरातलं बजेटिंग आहे, स्पेशली जर सांगायचं माझ्या ज्या ताई आहेत, जे व्ह्यूवर आहेत माझ्या, त्यांच्यासाठी किंवा जे दादा बघा माझे व्हिडिओज वगैरे बघतात, त्यांच्यासाठी पण, ठीक आहे. आज विषय असा झाला की आम्ही व्हिडिओ बनवत होतो, माझी मिसेस पण व्हिडिओ बनवत होती, पण तिला जरा प्रॉब्लेम असल्यामुळे तिने काही व्हिडिओ बनवले नाही, ठीक आहे. तर ती तुम्हाला उलटं माझ्यापेक्षा जास्त व्यवस्थित सांगितलं असतं बा घर कसं चालवायचं. कारण काय माहिती आहे का, ती घरातलंच बघती, बरोबर. तर त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी माहिती, पण तिचं जरा तब्येत वगैरे ठीक नसल्यामुळं मला सांगावं लागलं या गोष्टी, ठीक आहे. तर बघा तुम्ही तुमची जसं तुम्ही तुमची सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट वाढवता आणि तसं तुम्ही फायनान्शियली फ्री होत चालता ना. आता ह्यात पूर्णपणे हा सब्जेक्ट माझा नाही आहे. मी का फायनान्शियल ॲडवायझर वगैरे नाही आहे. पण घरात मी माझ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून म्हणजे नाही का, जे घरातलं घर कसं चालवायचं ह्या सगळ्या मॅनेज करतो, म्हणून मला माहिती आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझ्या मते तुम्हाला खूप आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देईल, ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या दुसऱ्या कोणा मित्रांना वगैरे नाही का जर ही माहिती पोहोचवायची असेल, कारण लक्षात घ्या फायनान्सचे चॅनल भरपूर आहेत यूट्यूबवर. भरपूर चॅनल आहेत, तुम्हाला भरपूर ज्ञान भेटेल तिथं. पण जर प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला म्हणतोय का, मी माझं रिअल लाईफ दाखवतोय. रिअल लाईफमध्ये माझं घर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवतोय. मी आमच्या घरातलं किती बाजार होते, कसं काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी दाखवतोय. आलं का लक्षात?
म्हणजे ह्याचा अर्थ काय की मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये हे सगळ्या गोष्टी उगाच थेरॉटिकल काय सांगत नाही की बाबा एक्सेल शीटवर काय सांगत नाही की बाबा ह्या असं करायचं तसं करायचं मग हे होईल. जे आहे प्रॅक्टिकल त्या प्रॅक्टिकली गोष्टी सांगते. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.